स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी आज परत एकदा या चॅनलवर आजपासून नवीन अशा सुंदर प्रवासाची सुरुवात करत आहे. हा व्हिडिओ म्हणजे रोहिणी हमकर मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन आणि त्याचबरोबर हिलिंग किंवा रेकी याबद्दल आपण इथे बोलणार आहोत. आता खूप दिवस झाले ह्या चॅनलवर व्हिडिओज आले नाही, कारण पूर्णपणे काही गोष्टींमध्ये मी अडकलेले होते आणि त्यामुळे मला इथे व्हिडिओज टाकणं थोडं म्हणजे मी टाळत होते का ते टाळलं जात होतं माहिती नाही. पण नवीन वर्ष, नवीन सुरुवात म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरुवात करण्यापेक्षा आय थॉट की चला आपण जवळ आलं आहे तर सुरुवात करूया. कारण रेझोल्युशन हा 1 तारखेपासून कधीच होत नाही. जर ठरवलं ना की नाही मी 1 तारखेपासून करणार तर ते होत नाही. त्यामुळे मग मी विचार केला की चला आजपासूनच चालू करूया. म्हणजे काय होईल, सवय लागेल आपल्याला 7 दिवसाची आणि मग 1 तारखेपासून तर मग आहेच आहे. ठीक आहे, तर सुरुवातच मी आज एकदम सुंदर अशा व्हिडिओपासून करणार आहे. कारण आजचा व्हिडिओ हा ॲक्च्युली माझ्यासाठी खूप आनंदाचा व्हिडिओ आहे. कारण या चॅनलवर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला मिळतील जिथे आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं आणि ते कशासाठी हवं आणि ते कोणत्या पद्धतीने हवं आणि ते मिळवून कसं घ्यायचं. बघा, आपल्या देवतांची साथ, आपल्या स्वामींची साथ आपल्याकडे असतेच असते, पण त्यासाठी तुमच्या मनाची तयारी, तुमच्या अंतरात्मेची तयारी, त्याचबरोबर ब्रह्मांडाची तयारी सुद्धा असायला हवी तुम्हाला ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मी बऱ्याच सेवा सांगत असते, हे करा ते करा, उपाय सांगते, पण त्या उपायाची जोड जर का तुम्ही तुमच्या मनाशी केली ना तर बरोबर तुमच्या हव्या त्या गोष्टी तुम्हाला 100ने 101% मिळू शकते. मी स्वतः लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन आणि त्याचबरोबर इतर वर्कशॉप्स घेत असते, ज्यामध्ये रेकी बद्दल सांगत असते, हिलिंग बद्दल सांगत असते. आणि तुम्हाला सुद्धा असे काही वर्कशॉप्स अटेंड करायचे असतील आणि माझ्यापासून अशी माहिती हवी असेल तर 100ने 101% आपण महिन्याला एक वर्कशॉप नक्कीच घेऊ. त्याला तुम्हाला रजिस्टर करणं गरजेचं आहे, पण ते नंतर. आज पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे ते सगळं नंतर बघूया. ठीक आहे, माझ्या आयुष्यातली पहिली गाडी याबद्दल आज मी बोलणार आहे. हो, माझ्या आयुष्यातली पहिली गाडी ह्या मॅनिफेस्टेशन स्टोरीबद्दल आज मी सांगणार आहे. लोकांच्या मॅनिफेस्टेशन स्टोरीज माझ्याकडे खूप आहे, प्रचंड आहेत, पण माझी स्वतःची स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मी मागे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मला तो व्हिडिओ सापडत नाही आहे ॲक्च्युली बरं का, पण मी शोधून काढणार आहे. त्या व्हिडिओमध्ये हे जे घर, ज्या घरात मी राहते ते घर घेण्याचं मॅनिफेस्टेशन जे केलं होतं ते घर सुद्धा मला मिळालेलं आहे. सोनं असू दे, काही असू दे, माझी मुलगी असू दे, या सगळ्या गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या होत्या आणि म्हणून मला मिळाल्या. तर तुम्हाला त्या स्टोरी ऐकायच्या आहेत का? की मी माझ्या त्या गोष्टी, मला माझ्या स्वामींवर तर खूप विश्वास आहे, पण मनाची जोड, आत्मेची जोड, ती गोष्ट पण खूप गरजेची असते. हिलिंग प्रोसेस खूप गरजेची असते. स्वतः तुम्ही मनापासून तयार नसाल तर ब्रह्मांड तुम्हाला द्यायला बसलाय, पण तुम्ही घ्यायला तयार नसाल तर तुम्हाला ते मिळत नसते. त्यामुळे तुम्हाला मी आज माझी स्टोरी सांगते आणि ही स्टोरी जी आहे, ही स्टोरी 100ने 101% तुम्ही ऐकायची आहे. शॉर्ट अँड स्वीट, पण अप्रतिम आहे बरं का. बरं झालं असं, मागच्या 2 वर्षापूर्वीपासून आम्ही विचार करत होतो, म्हणजे मी आणि माझे हस्बंड आम्ही विचार करत होतो की आम्हाला आमची गाडी बदलायची. म्हणजे जी गाडी आहे त्याला ऑलमोस्ट एक 12-13 वर्ष झाले होते, त्यामुळे 12-1 वर्ष तेव्हा झाले होते. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आम्ही एक नवीन गाडी घ्यायचा विचार करतोय. पण नवीन गाडी घ्यायचा विचार करतोय, पण मग फायनान्शियल कसं बघायचं, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं एवढं काही ठरवलेलं नव्हतं. पण स्टील गाडी बदलायची असं डोक्यात होतं. मग गाडी बदलायची म्हणजे काय असे करोडो पैसे पडलेत का? नाही, असं पण नाही. तर प्लॅनिंग करूया म्हणून असं काहीतरी ठरवलं होतं. मग आमची ॲनिव्हर्सरी आली मे महिन्यात आणि तेव्हा आम्ही बस जस्ट गेलो आणि आम्ही आमची जी गाडी आहे ती बुक केली. जी काही ड्रीम कार होती किंवा जी काही ड्रीम हे होती, म्हणजे मला गाड्यांमधलं काही एवढं खूप माहिती नव्हतं, पण माझ्या मिस्टरांनी, माझ्या हस्बंडनी मला दाखवली ही गाडी अशी. मी बसून बघितलं, पण ना ती वाईब तेव्हा आली नव्हती खरं बरं का. जेव्हा ती गाडी बघितली, ही गाडी बुक करायची असं बघितलं, कारण मी एकदाच त्या गाडीत बसून बघितलं, फीचर्स वगैरे मला काही कळले नाही, मी बघितलं पण नाही ॲक्च्युली, कारण ती वाईब आली नव्हती की काय असेल त्या गाडीत, काय असेल, कुठले फीचर्स आहेत, काहीच नाही. फक्त गेलो, गाडी बघितली आणि 2 मिनिटं बसले बाहेर आले, पण ती वाईब क्रिएट झाली नव्हती ॲक्च्युली.
पण स्टील आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरी डेटला गेलो आणि गाडी बुक केली. आता गाडी बुक केली इन द सेन्स बुकिंग अमाऊंट एखादी असते, ती बुकिंग अमाऊंट आम्ही दिली आणि ते दिल्यानंतर विसरून गेलो म्हणजे की त्यांनी सांगितलं की याला 1 वर्ष वेटिंग आहे. सो आम्ही म्हटलं ठीक आहे, 1 वर्ष वेटिंग. तर आम्ही असं ठरवलं की ओके, आम्हाला ही गाडी आमच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला घरी आणायची आहे. सो आम्ही काय केलं, त्यांना एक डेट दिली, 1 वर्षभराने 10 महिन्यानंतर की आम्हाला या डेटला गाडी डिलिव्हरी हवी आहे. पण ती डेट आली, ती डेट सुद्धा आली, 10 महिने झाले आम्ही ती गोष्ट विसरून गेलो, कारण ऑलरेडी त्यांनी सांगितलं वर्षभर वेटिंग आहे. त्यामुळे आम्ही ती हे केली आणि वेटिंगमुळेच आम्ही ती गाडी बुक केली ॲक्च्युली, की आम्हाला फायनान्शियली तसं स्टेबल व्हायचं होतं की वर्षभरात आम्ही आमची तयारी करून घेतो. सो अशा पद्धतीने ती गाडी बुक केली. पण डेट पण आली, मुलीचा वाढदिवस 10 महिन्यांनी आला आणि गाडी आलीच नाही. गाडी स्टील वेटिंगवर होती. त्याला नाही आता देऊ, नेक्स्ट वीकमध्ये देऊ, असं करू तसं करू, गाडी काही आली नाही. ब्रह्मांडाला ती गाडी अजूनही मला द्यायची नव्हती आणि असं काही ठरलं नव्हतं तेव्हा की गाडी कोण घेईल किंवा काय, बट जस्ट बुकिंग केली आम्ही. ठीक आहे. आता काय झालं, अचानक एकदा कॉल आला की असं आमचं इकडचं ऑफिस आहे हे बंद होत आहे, त्यामुळे इथे कुठलीच गाडी आता डिलिव्हर होणार नाही आहे. सो बेसिकली गाड्यांचाही प्रॉब्लेम आहे, ते गाड्या येतील नाही येणार माहिती नाही आहे. सो ह्या गडबडीमुळे काय झालं, आमचंही फायनान्शियल ज्या काही गोष्टी होत्या ना त्या आम्ही पण खूप सिरियसली घेतल्या नव्हत्या की जर गाडीच येत नाही तर कसं काय करणार, म्हणून आम्ही जास्त त्याचा विचार केला नाही. आणि ठीक आहे म्हणलं. मग ते म्हणले ठीक आहे, तुमची बुकिंग अमाऊंट जी आहे ती तुम्ही परत घेऊन टाका, आम्ही जेव्हा गाडी येईल तेव्हा तुम्हाला कॉल करू, दुसऱ्या ऑफिसवरनं येऊन तुम्ही तिथे बुकिंग करून किंवा डायरेक्ट घेऊन जाऊ शकता. म्हणलं ठीक आहे, आता गाडीला आता यायचंच नाही आहे तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे बघूया. त्यानंतर पूर्ण वर्ष गेलं, आय थिंक 1.5 वर्ष गेलं आणि मग आम्ही आमच्या कामामध्ये बिझी झालो, गोष्टी झाल्या, सगळ्या गोष्टीमध्ये अडकत गेलो आणि त्या करत लक्षातच आलं नाही की अरे ठीक आहे चाललंय ना आत्ता काम, तर गाडी नाही असेल तर प्रकार नाही आहे, पण चाललंय ना आत्ता काम. पण येस, गाडी बदलणं गरजेचं होतं, पण खूप असं वाटत नव्हतं की जाऊ दे, चालतंय ना चालूया, ठीक आहे, जोपर्यंत होतंय ना होऊ द्या, अशा पद्धतीने आम्ही ती गोष्ट केली. बट काय झालं, आता अशी वेळ आली होती की जिथे मला असं वाटत होतं की नाही आता गाडी मला घ्यायचीच आहे. म्हणजे असं काही मिस्टरांच्या डोक्यात होतं नव्हतं मला माहिती नाही, कारण आम्ही शेअर करत असतो अशा गोष्टी, बट येस त्यांच्याही डोक्यात होतं, बट आत्ताच घ्यायची असं काही नव्हतं. तर बेसिकली काय झालं, गणपती झाले, नवरात्र झालं, सगळं झालं, पण डोक्यात असं काही नव्हतं बरं का. आत्ता रिसेंटची गोष्ट आहे, नवरात्र झालं, असं काही डोक्यात नव्हतं की जे आहे की गाडी घ्यायची आहे. मी म्हणलं यार किती दिवस झाले गाडी घ्यायची विचार चाललाय, पण गाडी घेण्याचा काही योग येत नाहीये, करायचं नक्की काय, आता कसं करायचं. तर मी माझ्या मिस्टरांना म्हणलं की चला एक काम करूया, जाऊया आपण परत एकदा गाडी बघायला, आपण मागे जे बघितली होती ती गाडी परत बघायला जाऊ. सो आम्ही गेलो बरं का, तिथे ती गाडी ऍक्च्युली नव्हती. ठीक आहे, मजा सांगते, तिथे ती ऍक्च्युली गाडी नव्हती, गाडी होती दुसरा पॅटर्न होता. ओके. सो ब्रह्मांडाला माहिती असतं तुम्हाला काय द्यायचंय, तुम्हाला नसतं माहिती. यू कॅनॉट चूज व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला चूज करता येत नाही की तुम्हाला काय पाहिजे. ब्रह्मांडाला तुम्हाला जे द्यायचं आहे तेच ब्रह्मांड तुम्हाला देणार, तुम्ही नाही ठरवणार, कारण तुम्ही कधीच ठरवत नाही की तुम्हाला काय पाहिजे. ब्रह्मांड ठरवतो तुम्हाला काय पाहिजे आणि कधी द्यायचं. तर आम्ही गेलो, गाडी बघितली, असं तसं, ओके असे फीचर्स आहेत का, कारण तेव्हा मी फीचर्स बघितले नाही ना. आता माझ्या मनात वाटत होतं की नाही गाडी, सो गाडी घ्यायची म्हटल्यावर गाडीचे फीचर्स कसे, गाडी काय आहे काय नाही हे बघणं. मला कधीच गाड्यांमधलं माहिती नव्हतं, अजूनही माहिती नाही खरं, बट हे असायला हवं ते असायला हवं असं डोक्यात असायचं. सो बेसिकली आम्ही जी गाडी बुक करायला गेलो होतो ती गाडी आम्ही बुक केलीच नाही, आम्ही दुसरीच गाडी बुक करूयात असं डिसाईड केलं आणि घरी आलो. सो आम्ही काय केलं, त्या दोन्ही गोष्टीचे कंपॅरिझन केल्या, असं तसं. म्हणजे 2 वर्षापासून आम्हाला जी गाडी हवी होती ती गाडी बुक करायला दुसऱ्यांदा जाऊन सुद्धा आम्ही गाडी बुक केली नाही.
आम्ही म्हटलं यार कन्फ्यूज होतोय, ही करू का ती करू, नक्की कोणती आहे. मग त्यानंतर आम्ही जे काही आम्हाला हेल्प करत होते त्यांना आम्ही विचारलं, आम्ही त्या गाडीमध्ये गेलो, म्हणजे गाडीमध्ये बसलो, ते बघितलं. आणि यावेळेस जेव्हा मी गाडीमध्ये बसले तेव्हा ती वाईब आली. म्हणतो ना घंटी बजतीये, ते ॲक्च्युली तसं झालं. तर जेव्हा मी गाडीमध्ये बसले, फर्स्ट टाइम जेव्हा बसले होते ना, तेव्हा वाईबच नाही आली यार. वाईबच नाही आली म्हटल्यावर काय करणार, वाईब जर आलीच नाहीये तर तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासाठी घडणारच नाहीये. बट यावेळेस जेव्हा मी गाडीत बसले तेव्हा मला एक वेगळीच वाईब आली की येस, हीच ती गाडी. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही त्या गाडीत बसलो, मग जी ओढ तयार झाली, बापरे बापरे बापरे, मला काहीच कळेना. रोज मग आज गाडीचा कलर फायनल कुठला करायचा आहे, काय करायचंय, असं करत 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 तुम्हाला सांगते अगदी अवघ्या 1 महिन्यात गाडी बुक झाली आणि गाडी फायनलाइज्ड झाली, कुठली करायची, काय करायची. सो बेसिकली ब्रह्मांडाला मी जे सांगितलं होतं की मला ही गाडी पाहिजे. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगते, मला याच्या आधी एक दुसरी गाडी हवी होती, म्हणजे मला होंडा सिटी हवी होती. आय थिंक मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी जेव्हा गाडी होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर बेसिकली जेव्हा मी तसं सांगितलं होतं तेव्हा मला होंडा सिटी हवी होती. तिथून दुसऱ्या गाडीवर आलो आणि तिथून तिसऱ्या गाडीवर मी आले. सो बेसिकली इट्स टोटली अ डिफरंट पार्ट. म्हणजे इथून ते मी इकडेपर्यंत गेले, कशी काय आय डोंट नो. म्हणून मी सांगते ब्रह्मांडाला तुम्हाला काहीतरी चांगलं द्यायचं असतं, म्हणून त्या गोष्टी डिले होतात, त्या गोष्टी लांब जातात, पण असं होत नाही की तुम्हाला कधीच मिळणार नाही. सो बेसिकली जी गाडी आम्ही चूज केली होती ती गाडी कमी किमतीची होती आणि जी गाडी आम्ही बुक केली ती त्यापेक्षाही जास्ती किमतीची होती. पण त्यामध्ये परत फीचर्स कमी, मोठ्या गाडीचे फीचर्स ऐकून परत अजून वाटत होतं की नाही यार, कमी फीचर्स नको, परत त्यापेक्षाही टॉप एंड मॉडेलकडे गेलो. सो बेसिकली म्हणायला असं गेलं तर छोटंसं स्वप्न होतं, त्या छोट्याशा स्वप्नालाच पूर्ण करायचा ध्येय होता. पण माझे स्वामी, माझे ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड मला देण्यासाठी एवढं द्यायचं होतं, त्यांना मला एवढं द्यायचं होतं. त्यामुळे एवढं मला लवकर न देता त्यांनी एवढं मला भरपूर काही त्यांनी मला खूप दिवसांनी दिलं. आणि तुम्हाला सांगते जसा तो 1 महिना जवळ आला ना, ज्या 1 महिन्यात ते सगळे तारे फिरले, त्यामध्ये तुम्हाला सांगते गोष्टी पटापटा झाल्या. गोष्टी सगळ्या ज्या पद्धतीने मी व्हिज्युअलाइज करत होते की मी त्या गाडीत बसलीये, मी फिरतीये, ॲक्च्युअली म्हणून तुम्हाला सांगते ज्या पद्धतीने आपण मॅनिफेस्ट करतो, ज्या पद्धतीने आपण व्हिज्युअलाइज करतो, ज्या पद्धतीने आपण गोष्टी अट्रॅक्ट करतो, ज्या पद्धतीने आपण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे आल्या आहेत असं समजतो, तेव्हाच ती गोष्ट तुमच्यापर्यंत येते. आणि थंबनेलवर तर तुम्ही बघितलंच आहे, किंवा असं सांगेल की मी एखादा फोटो दाखवेल ज्याच्यामध्ये तुम्ही बघणारच की कोणती गाडी आहे. आणि ती गाडी जी आहे ती बेसिकली माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतली. आणि त्याचं काही खूप असं मी खूप ओपनली सगळ्यांना सांगितलं नाही, किंवा ओपनली मी सोशल मीडियावर म्हणजे ओपन केलं नाही. बट जसं मी सांगितलं की नाही, मला आता लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन आणि या गोष्टींबद्दल जर मला बोलायचं असेल तर मला माझ्या अनुभवापासून सुरू करावं लागेल. कारण माझा अनुभव हा रिसेंट अनुभव आहे. आणि ऑक्टोबर एंडमध्ये आम्ही गाडी घेतली आणि तुम्हाला सांगते की अगदी सप्टेंबरच्या मध्येच आम्ही गोष्टी सगळ्या सुरुवात केल्या आणि ऑक्टोबरमध्ये गाडी दारात उभी होती. सो बेसिकली जर तुम्ही ब्रह्मांडाला सांगितलं की मला ही गोष्ट हवी आहे, त्यासाठी तुम्ही जसे व्हायब्रेशन सोडाल त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी मिळत जातील. पण विश्वास हा महत्वाचा आहे आणि त्या विश्वासापेक्षा तुमचं मन हे सकारात्मक हवं, ग्रॅटिट्यूड महत्वाचं आहे. की स्वामी मी थोडं मागितलं होतं तुम्हाला, पण एवढं मस्त दिलं, थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि कृतज्ञता ही खूप असायला हवी. आपलं वागणं आपल्याला सुधारायला हवं. वागण्यामध्ये बदल जे आहे ना ते खोट नसावी. त्याचबरोबर सकारात्मकतेने तुम्ही स्वतःलाही बनवावं, घडवावं आणि पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी कराव्यात. आयुष्यात जे लिहिलेलं नाही ना तेही तुम्हाला मिळेल आणि तुम्ही
म्हणजे या ब्रह्मांडाचे अगदी सुखी व्यक्ती असाल हे 100% मी सांगू शकते. त्यामुळे तुम्हाला खरंच सांगते की तुम्हाला जर का हव्या त्या गोष्टी मिळवायच्या आहेत तर 100 नाही 101% फक्त मी सांगते तसं करा. पॉझिटिव्ह राहा, कृतज्ञ राहा आणि विश्वास ठेवा. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना त्याची वेळ ठरलेली आहे, फक्त त्या वेळेची वाट बघा. हताश होऊ नका, आनंदाने आयुष्य जगा, आनंद तुमच्याकडे पळत येईल. त्यामुळे चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला 100% कळवायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करायचं आहे, कारण या चॅनलवर आता तुम्हाला भरपूर छान गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.